हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चला खेळाडूंना विनंती आहे अजिबात वेळ घेऊ नका आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपण यायचं आहे चला लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या आपण समोर या संघर्ष आमदार चषक 2024चा अंतिम मेगा फायनलचा सामना नुकताच संपन्न झाला ग्रामीण गटामधील आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत चला दोन्ही टीम्सना विनंती असेल कृपया अजिबात वेळ घेऊ नका आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत जो अतिशय महत्त्वाचा शेवटचा कार्यक्रम असतो खरं तर ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे किंवा जे जे संघ जिंकले आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करणं हे गरजेचं आहे आणि ते क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत दोन्ही टीम्सना विनंती आहे अजिबात वेळ घेऊ नका आपल्यालाच वेळ होतोय याची आपण दक्षता घ्या आणि दोन्ही संघांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर लगेच यायचं आहे चला खेळाडू हरीश आपण लगेच यायचं आहे हरीश खेळाडू आपल्यासाठी पारितोषिक आहे हरीश खेळाडूने लगेच यायचं आहे आमदार चषक दमदार चषक 2024 सह्याद्री स्पोर्ट क्लब आणि राजूदादा मित्र परिवार यांच्या आयोजनाखाली यांच्या आयोजनाअंतर्गत होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी संपन्न होतोय आणि स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळतो आहोत अजिबात आम्ही वेळ घेणार नाही आहोत सरळ बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी कोणीही अजिबात विलंब करू नका आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या चला दोन्ही टीम्सना विनंती आहे लगेच या अजिबात वेळ घेऊ नका उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर उपविजेता अंतिम विजेता अंतिम सामना सामनावीर अशा पारितोषिकांची खैरात असणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे खरं तर ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे त्या खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्यासाठीच हा आपण सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आहोत राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांचे मित्र परिवार तसेच कुमारी पूजा राजू शिंदे मॅडम युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आणि आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे धन्यवाद अमोल बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळत आहोत या स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं SS लाईव्ह टेनिस cricket.in यांचा आपण सन्मान करत आहोत तर सामन्याचा या स्पर्धेमधला अर्थात कळवा प्रभाग समिती 8 संघामध्ये अंतिम सामनावीर चषक आणि देण्यासाठी अर्थातच आपण सतीश स्पोर्ट्स संघाचा रोहन यांनी दमदार कामगिरी केली रोहन सामनावीर ठरतोय अंतिम सामनावीर सतीशला रोहनला विनंती आपण यायचं आहे तिथे आपल्याला सामनावीरचा पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत आणि हे सन्मान चिन्ह देण्यासाठी अर्थातच विरुदादा यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे वेल डन त्यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आणि तब्बल 1111 रुपये जे 2 खेळाडू या ठिकाणी ठरत आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सतीश स्पोर्ट्स संघाचे नचिकेत आणि निनाद यांना विभागून खरं आपण त्यांचे झेल सेम होते त्यामुळे नचिकेत निनाद यांना 1111 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सतीश स्पोर्ट्स संघाचा विकी कळमटे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या 2 खेळाडूंना आपण क्षेत्ररक्षक म्हणून हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करावं
यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज समरा स्पोर्ट्स संघाचा सनवेद याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक आपण सन्मानित करत आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी दिलीपजी उब्बाडे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज सनवेद, वेल्डन, अतिशय चांगली कामगिरी केली सनवेदनी. त्यानंतर या स्पर्धेमधला फलंदाजा कर्दनकाळ गोलंदाज ठरतोय, उत्कृष्ट गोलंदाज. आणि सतीश स्पोर्ट्स संघाचा प्रशांत कदम ज्याला 2222 रुपयाचा पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करत आहोत. वैभवजी विचारे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळूला सन्मानित करावं. यानंतर या स्पर्धेमधला उपविजेता रोख रक्कम रुपये 25,000 आणि भव्य चषकाचा मानकरी ठरतोय समेरा स्पोर्ट्स खारीगाव. तर मी स्मित गौरी आणि त्यांच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण यायचं आहे, जिथे उपविजेता आणि भव्य चषकाचा मानकरी ठेवला तब्बल 25,000 रुपयाचा पारितोषिक समेरा स्पोर्ट्स खारीगाव. तर सर्व खेळाडूंना विनंती आपण यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी 12 खेळाडूंना घेऊन स्मित दादा आपण यायचं आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय आमच्या आयोजिका सन्माननीय कुमारी पूजाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते यावेळी सर्व 12 खेळाडूंना या ठिकाणी गोल्ड सिल्वर मेडल देऊन इथे सन्मानित केले जात आहे. तसेच भव्य चषक आणि 25,000 रुपयाचा पारितोषिक देऊन यावेळी समरा स्पोर्ट्स खारीगाव संघाला आपण सन्मानित करत आहोत. वेल्डन, चांगली कामगिरी. 8 संघामधून या ठिकाणी स्मित दादा गौरी आपल्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, तर तुम्हाला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर या स्पर्धेमधला मालिकावीर सतीश स्पोर्ट्स संघाचा रोहन चव्हाण 3,333 रुपये. रोहन चव्हाण हा यावेळी आपण पाहणार आहोत या स्पर्धेमधला मालिकावीर. एक चषक 3,333 रुपये. विजय सरांच्या शुभ हस्ते यावेळी आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. विजय सरांच्या शुभ हस्ते 3,333 रुपये. रोहन चव्हाण सतीश स्पोर्ट्स हा मालिकावीर ठरला, त्याला सामना अर्थातच या ठिकाणी मालिकाचा पारितोषिक आपण सन्मानित करतो. आणि त्यानंतर ते भव्य पारितोषिक अर्थातच आपण पाहतात कळवा प्रभाग समिती 8 संघांमध्ये ही जी लढत पाहायला मिळाली आणि त्याच्यातून अंतिम विजय ठरला भव्य चषक आणि तब्बल 51,000 रुपयाचा पारितोषिक सतीश स्पोर्ट्स चे संघनायक या. आणि त्याचबरोबर 12 खेळाडू यांना विनंती आपण यायचं आहे आणि जिथे त्यांना गोल्ड मेडल देऊन आपण सन्मानित करत आहोत. तर सामनावीर हे पारितोषिक मालिकावीर पारितोषिक देऊन रोहन चव्हाणला आपण सन्मानित करत आहोत. सतीश स्पोर्ट्स संघाचा हा खेळाडू विजय सरांच्या शुभ हस्ते. वेल्डन, पुढील स्पर्धेसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानंतर अंतिम विजेता सतीश स्पोर्ट्स 12 खेळाडू ज्यांना गोल्ड मेडल देऊन आपण सन्मानित करत आहोत. 12 खेळाडूंनी यायचं आहे, संघनायक आणि त्याचबरोबर इतर खेळाडूंनी यायचं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी आमच्या पूजाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते तुम्हाला गोल्ड मेडल देऊन आपण सन्मानित करत आहोत. ही आठवण आहे या स्पर्धेची. सतीश स्पोर्ट्स संघाने शेवटी कासवाच्या गतीने आले आणि खरोखर या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. तर एक सुरेख योगदान इथे पाहायला मिळालं. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया. भव्य चषक आणि रोख रक्कम रुपये 51,000 यावेळी आपण देऊन सतीश स्पोर्ट्स संघाला सन्मानित करत आहोत. आमच्या सर्व मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली त्या कुमारी पूजाताई शिंदे
यांच्या शुभ हस्ते यावेळी सन्मानित केलं जात आहे. सुंदर योगदान आपण दिलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढलत आणि गणपती बाप्पा मौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषामध्ये जय श्रीराम येस जयघोषामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला मोर्या सतीश स्पोर्ट्स संघ हा विजयी ठरला. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय सुरेख आवाज आपल्याला दिला अमोल जमदाडे सर कासार्डी सिंधुदुर्ग यांना इथे सन्मानित केलं जाईल. विरुदादा यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. अमोल जमदाडे सर यांना इथे सन्मानित केलं जाईल. चषक आणि त्याचबरोबर यावी एक सुरेख योगदान देऊन विरुदादा या स्पर्धेचे सहआयोजक ज्यांनी अतिशय सुरेख योगदान दिलं आणि चॅम्पियन्स इंडोर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ज्यांनी आमच्या सर्वच खेळाडूंना या ठिकाणी अर्थातच लेदर क्रिकेटच्या माध्यमातून जे योगदान दिलं त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर गुणलेखक करुणानिधान यादव भांडूप याला इथे सन्मानित केलं जाईल. त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. सन्मान चिन्ह आणि देऊन त्याला आपण सन्मानित करतात. गुणलेखक हा क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय मोठा योगदान देणारा खेळाडू असतो. विरुदादा यांच्या शुभ हस्ते यावेळी गुणलेखक म्हणून अर्थातच करुणानिधान यादव यांना इथे सन्मानित केलं जात आहे. हरीश आपल्याला 200 रुपये पारितोषिक आहे, आपण घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी चॅम्पियन्स इंडोर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या विभागातल्या क्रिकेटपटूंना अर्थात मोलाचं योगदान दिलं लेदर क्रिकेटच्या माध्यमात, त्या विरुदादा तावडे यांचं इथे सन्मान केलं जात आहे. आणि खूप चांगलं योगदान आपल्या पाहिलं गेली 3 वर्ष आम्ही पाहतो. विरुदादा सतत नेहमी अतिथी कशा नसतात तर खाली मैदानात राहून या क्रिकेटचा आनंद घेत येतात आणि संपूर्ण योगदान त्यांच्यामध्ये पाहिलं तर पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हॅलो. आणि यानंतर आपण आमचे सगळ्यांचे लाडके समालोचक ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ऐकला आणि ज्यांचा गोड मंजूळ आवाज आहे, अलिबाग रायगडवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक काका म्हात्रे सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. काका म्हात्रे सर अलिबाग रायगड यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय आणि खरं तर त्यांचे देखील आम्ही धन्यवाद देतो आहोत. आपण चांगल्या पद्धतीचं समालोचन या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून ऐकलंय. सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा आपण काका म्हात्रे सरांकडे जात आहोत. SS लाईव्ह टेनिस क्रिकेट.in चे अर्थात 3 कॅमेरामन आणि त्यामधलं एक ऑपरेटर यांच्यामधून ही क्रिकेट स्पर्धा तब्बल 182 देशामध्ये आपण कुठेही जाऊन पाहू शकता. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विरुदादा तावडी सरांच्या शुभ हस्ते त्यांना इथे या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कारण 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी योगदान इथे पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे ही क्रिकेट स्पर्धा पर्व 4 इथे समाप्त होते अशी आम्ही घोषणा करतो. कोणत्या प्रकारचं गालबोट लागतं क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली याचं अर्थातच योगदान आहे. आणि राजूदादा मित्रमंडळाचे सर्व सहकारी यांचा एक ग्रुप फोटो असेल चला, कारण तुम्ही खूप मेहनत केलीत या स्पर्धेसाठी तर तुमचा देखील इथे सन्मान केला जाईल. सर्वांनी यायचं आहे आणि राजूदादा शिंदे सरांच्या मार्गदर्शनाने त्याचबरोबर दमदार